धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव येथे सभा होणार आहे आणि त्या सभेच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की अशा प्रकारे जय्यत तयारी देखील चालू आहे। टेंट उभारला जात आहे। त्याचबरोबर या सभेसाठी 6 हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहेत। तर इतकंच नाही तर 1 लाख लोक बसतील असं नियोजन या सभेसाठी तयार करण्यात येत आहे। इतकंच नाही तर आपण पाहू शकतो की पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे। त्याचबरोबर टेंट उभारला जात आहे। आपण या साईडला पाहू शकतो की इकडे जे आहे ते लोक बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। अशा प्रकारे खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि जवळपास 1 लाख लोक बसतील असं नियोजन सभेच्या आयोजकांकडून करण्यात येत आहे। तर या सभेमध्ये या सभेसाठी जर पाहिलं तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मंत्री आणि आमदार अशी राज्यातील दिग्गज नेते मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 10:30 दरम्यान ते 12 वाजेपर्यंत ही सभा होणार आहे। तर या सभेच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर धाराशिव ते तुळजापूर जो रस्ता आहे तो 6 तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मंगळवारी होणाऱ्या या सभेसाठी 1 लाख लोक जमतील अशी व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आली आहे। तर नेमकं मोदी या सभेतून कोणावरती निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव।